प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ आपण की देव बाप्पांनी सुंदरशी वेळ दिली. या वेळेला आपण देव बाप्पाचं गुणगान करावं, देव बाप्पाच्या नावाला उंच करावं. देव बाप्पाच्या मनात आपल्यासाठी आज काय आहे, तो कशा प्रकारे आपल्याशी आज वचनातून विचारातून आपली भेट घेणार आहे हे जाणण्या अगोदर आपण देव बाप्पाचं आगत स्वागत प्रार्थनेच्या माध्यमातून करू. आणि आपल्यामध्ये सुनीताताई प्रार्थना करते. आपण प्रार्थना करू. अति थोर सेनाधीश परमेश्वरा, तुला धन्यवाद देते बाप्पा, तुला उंचवते गौरवते बाप्पा, आदर मान महिमा देते माझ्या राजा बाप्पा. दिवसभर सांभाळलं म्हणून तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. दिवसभर तू आमच्याबरोबर राहतोस, आमची काळजी घेतोस म्हणून बाप्पा तुझे आभार उपकार मानते माझ्या परमेश्वरा. बाप्पा शाबात सुरू झालेला आहे माझ्या परमेश्वरा, शाबात आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. बाप्पा तुझ्या दासाचं येणं देखील सुखाचं केलं म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. बाप्पा ते जे वचन सांगणार आहेत बाप्पा ते आमच्या अंतःकरणात रुजलं जाऊ दे माझ्या परमेश्वरा. आणि त्याप्रमाणे आम्हाला तू आज्ञास बाप्पा सहाय्य आणि मार्गदर्शन कर माझ्या परमेश्वरा. बाप्पा दिवसभर चुकून जर काही बोलले असेल तर क्षमा कर माझ्या परमेश्वरा. येथून पुढचा वेळ काळ सर्व काही तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकली त्या. आमेन. आज का दिन यहोवा ने बनाई, गीत सर्वांना येत नाही. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वह बड़े में घटूं, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस. मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. खरंच देव बाप्पाचं आपण
गुणगान करायला लागलो ना गीताच्या माध्यमातून, प्रियांनो, कधी कधी असं वाटतं बर का, खरं सांगतो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये असं वाटतो की आपण पृथ्वीवर नाही, आपण जणू काही प्रभूच्या आसनासमोर आहोत आणि प्रभूचं गीत गातो. प्रियांनो, आमच्या कंठाला ना देव बाप्पाने स्पर्श केला पाहिजे. लक्षात ठेवा, देव बाप्पाने आपल्या कंठाला स्पर्श केला ना, तुमचा कसा आवाज असू द्या त्याच्यामध्ये सूर येणार आणि तो आवाज उच्च प्रतीचा असणार आहे. म्हणून यशाया 61 मध्ये सांगितलंय ना, आपला कंठ उंच कर, आपल्या कंठाला रोखू नको. खरोखर आमचा देव बाप आपल्या आवाजाच्या स्वराला स्पर्श करतो. ज्याला आत्मेने आणि खरेपणाने देव बाप्पाचं गौरव करायचंय ना, त्याच्याबद्दल तर निश्चित हे आहे. यांनो, देवाच्या सानिध्यात बसलं ना, स्वतःला विसरून जा. प्रार्थनेपुरते सगळे विचार बाजूला ठेवा आणि देवाच्या उपस्थितीमध्ये देव जर आलाय, तुम्ही पण त्याच्या उपस्थितीमध्ये जा. जेव्हा तुमचं मिलन प्रभू बरोबर होईल ना, तेव्हा आत्म्याचं गौरव आत्मा आमच्या मुखातून प्रगट करेल. प्रियांनो, ज्या पण ठिकाणी हा दास देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने जातो ना, त्या ठिकाणच्या परिवारांमध्ये आशीर्वाद आलेले आहेत. ते आशीर्वादाने भरले. कोणत्याही ठिकाणी या दासाला जाऊ द्या, कोणताच परिवार, मला आजच्या समयाची बात सांगतोय, याच्या मागच्या समय फार मी छळ आणि त्रास, अपमान, निंदा सहन केली. पण आजच्या समयापासूनच सांगतो, म्हणजे आजचा नाही, जेव्हापासून विश्वासणारे माझा सन्मान करायला लागले, म्हणजे प्रभूचा आदर करायला लागले, त्या समयापासून विश्वासणाऱ्यांना पण आशीर्वाद मिळायला लागले. प्रियांनो, तुमच्याही परिवारासाठी देव बाप्पाने आशीर्वाद ठेवलेला आहे. थोडीशी प्रतीक्षा करा. फक्त प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाला आवडण अशा प्रकारे प्रभूच्या सानिध्यामध्ये स्वतःला आणा आणि केवळ ऐकण्याच्या प्रक्रियेत राहू नका. प्रियांनो, देवाच्या उपस्थितीमध्ये देवाला सांगा मनातल्या मनात, देव बाप्पा, मला कमीत कमी 30% तरी करण्याच्या उपस्थितीमध्ये तू माझ्या मनाला तयार कर. कारण माझी बुद्धी तुझ्या पवित्र वचनाला त्या प्रकारे आत्मसात करू शकत नाही, ज्या प्रकारे तुझा आत्मा आमच्याशी आत्मसात मध्ये राहण्याची इच्छा करतो. म्हणून प्रियांनो, आत्म्याच्या उपस्थितीमध्ये जर तुम्ही बसलात ना, आत्मा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण पाहूया, एक शब्द काढूया, जरा एक वचन. सध्या आपण विचारातून चाललेलो आहोत. इथेच करसपत्र 5वा अध्याय 16वं वचन. बघा काय लिहिलंय त्या ठिकाणी. 5वा अध्याय 16वं वचन. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. ही भाषा करेक्ट भाषा आहे. माझ्या याच्यात लिहिलंय, संधी साधून घ्या कारण दिवस वाईट आहे, पण त्याच्यात करेक्ट भाषा दिली, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे. प्रियांनो, काय काय बायबल मधले शब्द काढून टाकले. जे बायबलचा स्वाद होता ना, त्या स्वादाला ना दुसऱ्या प्रकारे कन्वर्ट करण्याचं चाललेलं आहे. मूळ भाषांतर काढायला लागलेत बायबल मधून आणि त्याच्या जागी दुसरे शब्द आणायला लागले. बघा कसे काढू राहिले. आणखी एक वचन काढूया. तुम्ही एक वचन काढत आहे, तू एक काढ बाळा. प्रगटीकरण 2:5 वचन तू काढ बाळा, आणि तुम्ही पण तेच वचन काढा. हेच वचन आता 2 बहिणीच्या मुखातून बघा कसं ऐकायला भेटतं. प्रगटीकरण 2. हा, तुम्ही नंतर वाचा, पहिलं तू वाच बाळा. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समय त्याच्या ठिकाणावरून काढून टाकेन. आता तुम्ही वाचा ताई. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर. पतनच आहे का त्याच्यात? आठवण कर व सेम आहे. पश्चाताप करून आपली. ते नका वाचू, तिथं ताई ते वाच. याच्यातलं 5वं वचन वाचा.
पाचवं. तू कोठून पडला आहेस बघा. त्याची आठवण बस कर. बस थांबा इथं. आता मोहनताईंनी वाचलं तू कोठून पतन पावला आहेस आणि याच्यात लिहिलंय तू कोठून पडला आहेस. बघा शब्दामध्ये कसं फरक केलेला आहे. शब्द तोच ठेवलाय पण त्याला शब्दांतर दुसरं केलंय. पडला ऐवजी पतन दिलंय. जो ज्या भाषांतराने प्रभूमध्ये वाढलेला असतो ना त्याला तीच भाषा प्रिय वाटते. आणि मी जेव्हा प्रभूमध्ये आलो तेव्हा या भाषांतराने देव बाप्पांनी माझी आत्मिक उन्नती केली. म्हणून आजपर्यंत मी ओवीच्या बायबलला आपल्या संदेशाचं सर्व काही केंद्रबिंदू समजतो. अनेक बायबल मी पण हाताळले पण देव बाप्पाने मला हिंडून फिरून शेवटी याच बायबलकडे आणलं. पंडिता रमाबाईच्या बायबलचा स्वाद घेतला. आता मोनाताईंनी वाचलेले याही बायबलचा स्वाद घेतलाय. सुबोध भाषांतराचाही मी स्वाद घेतलेला आहे. आता तर ते भाषांतर दिसतच नाही. सुबोध बायबल एक असायचं पुणे सोसायटीचं. त्या बायबलला देखील मी 3-4 वर्ष खूप ध्यानाने वाचलं. 3-4 बायबल वाचले पण देव बाप्पाने मला शेवटी याच बायबलकडे आणलं. कारण या वाचनाचे जे माझ्या हृदयामध्ये घर झालंय ना या घराकडे देवाच्या आत्म्याने मला पुन्हा आणलेलं. म्हणून प्रियांनो काही ठिकाणी जे शब्दांतर करण्यात येतं ना आता ज्याला ज्या शब्दांनी आशीर्वाद भेटलेला असतो ना त्याला त्या शब्दाशिवाय गोष्टी वाटत नाही. एखाद्या बहिणीला जर चवदार सब्जी बनवायची सवय लागलेली असली ना ती बहीण कधीच बेचव सब्जी बनवणार नाही. तिचं मन कधीच म्हणणार नाही की मी बेचव सब्जी आज बनवून. कारण ज्या हातांना चवदार सब्जी बनवायची सवय लागली ना ते बेचवपणामध्ये जात नाही. तसं ज्याला ज्या बायबलची सवय लागलेली आहे त्याला त्याच बायबलचं भाषांतर आवडतं. इतर बायबलचं भाषांतर त्याला अमान्य असं नाही पण त्याच्यामध्ये त्याला तेवढा आनंद मिळत नाही जेवढा आनंद या वाचण्यामध्ये मिळतो. शब्द वाचला वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट. यांनो का बरं देव बाप म्हणतो वेळेचा सदुपयोग करा दिवस वाईट आहे. यांनो दिवस वाईट या ठिकाणचे देव बाप सांगत नाही तर का. बऱ्याच जणांना वाटतं की देवाचा आत्मा म्हणतो कारण दिवस वाईट आहेत म्हणजे इथले दिवस वाईट आहे. देव बाप इथल्या दिवसाचं वाईटपणा सांगत नाही. देव बाप स्वर्गामध्ये येणाऱ्या प्रियजनांच्या तिथला समय फार वाईट आहे. कारण तुम्ही पृथ्वीवर जर चांगलं काही केलेलं असलं तर तिथं चांगलं भेटन. जर पृथ्वीवर तुम्ही प्रभूच्या दृष्टीने चांगलं केलं नसलं तर तिथं तुम्हाला वाईट पाहावं लागणार आहे. आणि तिथं कोणालाही कोणत्याही सबबीवर देवबाप कशाही प्रकारची सुटका देणार नाही. रिस्क घेणार नाही देवबाप. तुम्ही जे केलंय तेच तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही थोडं जमा केलं असलं तर देवबाप्पाने वाचनात एका ठिकाणी सांगितलं ज्याने थोडं जमा केलं त्याचं थोडं नाही तर ते अधिक भरलं. पण जे थोडं तुम्ही जमा करताना ते अधिक होण्याच्या दृष्टिकोनातून जमा करा. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम काय येतं माहिती का, वाचनाला दोष न लावणं हे सर्वात पहिलं त्याच्यामध्ये असू द्या. दुसरं तुम्ही कोणत्या व्यसनाच्या आहारी नसा. आणि तिसरं अति महत्वाचं तिसरं वचनातून बघू आपण गलती करायचं पत्र गलती 5वा अध्याय 14व वचन. बघा काय लिहिलंय. कोणतं हे आहे? गलती करायचं पत्र. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. ही तिसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये ठेवा. या प्रमुख 3 गोष्टी जर तुम्ही देव बाप्पाला सादर केल्या ना प्रियांनो आपल्या भावी जीवनामध्ये तुमचं वरती जेव्हा पण जाणं होईल तुमच्यासाठी तिथं वाईट दिवस नसणार आहे. तो न्यायाचा तो तुमचा दिवस आशीर्वादाचा असणार आहे. पृथ्वीवर आम्ही काय करतो त्याचा हिशोब देव बाप्पाला माहीतच आहे. कोणाला माहित नाही सांगा बरं. असं आता आमच्या ताईंनी प्रार्थना केली
आता एवढ्यातच प्रार्थना केली सुनीताताईंनी आणि ते प्रार्थनेमध्ये त्यांनी एक शब्द उच्चारला, शेवटी उच्चारला की आज दिवसभरात आमच्याकडून जर चुकून काही पाप झाले असले त्याची आम्हाला क्षमा कर. म्हणजे मनुष्याला जाणीव होती की मी जरी प्रभूच्या नावाने दिवस बघतो पण माझ्या हातून नकळत म्हणा किंवा कधी कधी जाणून बुजून म्हणा काही ना काही होतं. आणि ज्याला याची जाणीव होती ना त्यांच्याच मुखात हे शब्द असतात. ज्यांना पापाची जाणीव होत नाही ना त्यांच्या मुखामध्ये हे शब्द पण येत नाहीत प्रियांनो. म्हणून देवाचं भय आम्हाला सर्व प्रकारचे मार्ग दाखवणार मार्ग आहे प्रियांनो. आणि तिथं देवाचं सांगितलंय सदुपयोग करा, म्हणजे त्या प्रकारे इथं त्या प्रकारे चालण्याची प्रक्रिया दाखवा. म्हणजे हे 3 गुण तुमच्यामध्ये बायबल वाचन करत असताना आपोआप येतील. तसे तर पुष्कळ गोष्टी बायबल मध्ये सांगितल्यात, पण प्रामुख्याने आता शेवटचं वचन वाचलं तिथं काय दिलं होतं, तुम्ही जर प्रेम प्रीती केली तर अख्खं बायबल तुम्ही पाळण्यासारखं झालेलं आहे. म्हणून प्रियांनो आता आपण आपल्या संदेशाच्या वाचनाकडे येऊया. दाखवत आहे बायबल स्तोत्र संहिता 26:2. स्तोत्र संहिता 26:2. हे परमेश्वरा, मला कसाच लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा. प्रियांनो या अंतिम समयामध्ये या वाचलेल्या वचनाप्रमाणे आम्हाला प्रत्येक दिवशी प्रभू समोर यायचं आहे. केवळ प्रार्थनेमध्ये देवाच्या सेवकांनी हे वचन दाखवलं, अरे प्रार्थनेपुरतं हे वचन होतं असं धरून चालू नका. देव बाप्पाला म्हणावं निदान अंतिम समयात तरी मला तू पूर्णपणे कसाच लाव, पूर्णपणे माझी तपासणी कर, माझ्या हृदयाची झडती घे तू. जर याच्यामध्ये तुला न आवडणार काय असेल तुझ्या सामर्थ्यशाली हाताने काढून टाक. ज्या हृदयाला देव बाप स्पर्श करतो ना आपल्या सामर्थ्यशाली हाताने, ते हृदय कधीच देव बाप्पाच्या वचनाला दोष लावेल नाही. म्हणून नीतिसूत्र 3:4-23 वचनात सांगितलंय, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तू आपल्या हृदयाचं संरक्षण कर. संरक्षण कर म्हणजे त्या हृदयात काय जातंय काय ठेवलंय याचं परीक्षण तू कर. प्रियांनो जो आपल्या हृदयाला देवाच्या इच्छेप्रमाणे ठेवतो ना त्या हृदयाचा देव पण सन्मान करतो. ना तर देवाने सांगितलंय तू जर या मंदिराचा नाश करशील तर मी पण तुझा नाश करेन. पहिले कारण 3:16-17 मध्ये मग देव बाप बोललेला आहे वचनातून. प्रियांनो आम्ही नेहमी देवाच्या वचनाचा आदर करणारे असलं पाहिजे. प्रियांनो देवाने जर बायबलचा आदर करायला सांगितलंय ना तर बायबलचा अनादर जो आज चाललाय काही प्रियजनांच्या मुखातून सेवकांच्या मुखातून देव बाप्पाला ते अजिबात मान्य नाही. देव अजिबात त्या गोष्टीला मान्यता देत नाही. तुम्ही कशाही प्रकारे त्या गोष्टीला सेवकासमोर प्रगट करा पण देवाचा आत्मा त्या गोष्टीला कधी मान्यता देत नाही. म्हणून देवबाप आजही या वचनाची सेवा आपल्या सेवकांकडून करून घेतो. प्रियांनो पवित्र आत्मा बोलायला लागल्यावर त्याला जे सांगायचं आहे ना, पवित्र आत्मेच्या हृदयात एकच कळवळ्याची वाणी आहे. काय वाणी आहे? तुमचा बचाव व्हावा आणि तुम्ही प्रभू बरोबर स्वर्गामध्ये असावं. देवाच्या मनात ना या विचाराशिवाय दुसरा विचार नाही. मग या विचारामध्ये तुमचा सम्मेट व्हावा म्हणून देवबाप वचनाच्या माध्यमातून निरनिराळ्या गोष्टींनी विचारांनी तुम्हाला हे समजावून सांगत आहे. म्हणून मागच्या वेळेला देवबाप मला आठवण करून देत आहे की तुम्ही जेव्हा प्रार्थनेला बसता तेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये कसं बसता, तुम्ही काय करता, तुम्ही काय ऐकता याचं निरीक्षण करा. केवळ तुम्ही ऐकलंय आणि कोणतीच प्रक्रिया केली नाही.
प्रियांनो, ती प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसण्याला काही एक अर्थ नसल्यासारखं आहे. बघा, जेव्हा बाळ जन्मतं लहान मूल, दिवसेंदिवस त्याची वाढ होत चालते. एक 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 दिवसांनी ते बाळ वाढत राहतं, पण आपल्याला ते दिसत नाही की त्याची वाढ होत आहे. पण जेव्हा आम्ही त्या बाळाकडे लक्ष देतो, ते बाळ वाढलेलं दिसतं. अंजलीताईंचं 1 दिवसाचं बाळ आज आहे का? किती किती वाढ झालेली आहे. एक एक दिवसांनी ते बाळ जर वाढत आहे, तर आम्ही पण प्रार्थनेमध्ये किंवा आमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आत्मिक आमची वाढ झालेली दिसली पाहिजे. आणि आत्मिक वाढ न बोलण्यातून नाही प्रगट होत बरं का, कृतीतून प्रगट होती, कृतीतून. कारण आत्मिक जीवन जेव्हा एखाद्याचं बदलायला लागतं ना प्रियांनो, त्याचा स्वभाव आपोआप बदली होतो. आपोआप त्याच्या स्वभावामध्ये बदल येतो. आणि मग जे कुणी त्यांच्या संपर्कात असतात ते म्हणतात, अरे पहिले XYZ ना वेगळे होते, पण हल्ली ना त्यांच्यामध्ये फार सुधारणा दिसते, फार त्यांच्यामध्ये बदल दिसतो. आम्हाला वचन बदलण्यास समर्थ आहे. वचन आमचं जीवन बदलून टाकण्यास समर्थ आहे, याचं ते प्रमाण आहे. पण आम्ही वचनाकड आत्म्याने आणि खरेपणाने लक्ष देतो का? प्रियांनो, थोडा तरी वेळ देवाच्या सानिध्यामध्ये एकाग्रतेने घालवण्याचा रोज आणि रोज प्रयत्न करा. बघा, आता उपवासाचे दिवस सुरू झालेले आहेत. निरनिराळ्या चर्चमध्ये, निरनिराळ्या ठिकाणी इतकं काय देव बाप्पाचा आदर सन्मान चाललेला असेल प्रत्येकाच्या मुखामधून, पण त्यांनी शब्द ठेवलेला आहे दुःखाचे दिवस. त्यांनी शब्द काय ठेवलेला आहे? दुःखाचे दिवस हा शब्द देऊन ते उपवासामध्ये सम्मिलित होतात. प्रियांनो, दुःखाचे दिवस केव्हा होते माहिती का? दुःखाचे दिवस केव्हा होते? जेव्हा आमच्यावरचा पापाचा डाग धुतला गेला नव्हता ना, तेव्हा दुःखाचे दिवस होते. पण जेव्हा येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला ना, तेव्हापासून आनंदाचे दिवस सुरू झालेले. पण आजही अरे येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलं, येशू ख्रिस्ताच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले, येशू ख्रिस्ताच्या कुशीत भाला घालण्यात आला, त्यावेळेस ते दुःखाचे दिवस होते. हे दिवस आनंदाचे दिवस आहेत. म्हणून बायबलमध्ये येशू ख्रिस्ताला उपवाशी ठेवण्यात आलं. हे बायबलचा आत्मा वाचनातून बोलतो. पण आजच्या या वर्तमान काळामध्ये प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक सेवक येशू ख्रिस्त उपाशी राहिला, पण ते म्हणतात की आम्ही उपवास धरला येशू ख्रिस्ताच्या नावाने. येशू ख्रिस्ताने दुःख सहन केलं उपाशी राहून आमच्या पापाला धुण्यासाठी. आज आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने 40 दिवसाची उपवास धरतो. जे की येशू ख्रिस्ताने 40 दिवसाचे उपवास केलेच नाही. 1 दिवसाचा उपवास येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये केला नाही. कुठंच वचनात लिहिलं नाही की येशू ख्रिस्ताने 1 दिवसाचा उपवास केलाय, कुठंच लिहिलेलं नाही. पण 40 दिवसाची उपवास येशू ख्रिस्ताने धरले. खुलेआम सांगतात, खुलेआम संदेशात बोलतात. प्रियांनो, ज्या गोष्टी बायबलनी आणल्या नाही ना, त्या गोष्टी आणू नये. तुम्ही धरा उपवास, उपवास धरायला देवबाप नाकारित नाही, पण आमच्या येशू ख्रिस्ताने उपवास धरलेच नाही ना. बायबल सांगतच नाही की येशू ख्रिस्ताने उपवास धरले, उपाशी राहिलं हे बायबल सांगतं. तुम्हाला जर देवाचा गौरव करायचा आहे, जरूर करा. देवबाप गौरव करायला कोणाला आडवीत नाही. पण जे येशू ख्रिस्तानी केलं नाही त्या गोष्टी जर तुम्ही सांगत आहात प्रियांनो, तुम्हाला इथं आनंद वाटतो ते बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी. पण जो स्वर्गात आमच्यासाठी बसलेला आहे त्याच्यापर्यंत जेव्हा आमचा आवाज जातो, तेव्हा तो म्हणणार ही प्रक्रिया मी केली नाही. मी 40 दिवस उपाशी राहिलो हे मान्य, पण मी उपवास धरला नाही.
पण पृथ्वीवर माझ्या नावाने 40 दिवसाचे उपास चालले, वर्ष चालले. यानो आमच्या देवाचा आम्ही सन्मान तसाच करावा जसा सन्मान देवाला मान्य आहे. देवाला मान्य असणारा सन्मान आमच्या मुखातून व्हावा. कारण त्याने जर आम्हाला खरेदी केलं ना, तर त्याची इच्छा पूर्ण व्हावं म्हणून आम्हाला त्यांनी खरेदी केलंय. त्याने पण आम्हाला असंच खरेदी नाही केलं. वचन एक सांगतंय, आम्ही एक करतो. प्रियांनो, आता जर या गोष्टी पवित्र आत्मा सांगणार नाही, मग वरती गेल्यावर सांगितल्यावर उपयोग आहे का? वरती काय फायदा आहे का त्याचा? म्हणून आजचं विचारामध्ये वचन आलं, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे. कारण तो दुष्ट सैतान या पृथ्वीवर सायरा वैरा ख्रिस्ती म्हणवणाऱ्यांच्या पाठीमागं लागला आहे. आणि त्याला पण सगळ्या गोष्टी अवगत होतात ज्या प्रभूला अवगत होतात. आणि जेव्हा सैतानाला ऐकण्यात येतं, अरे येशूला उपाशी ठेवलं, पण त्याच्या नावावरचे विश्वासी उपासाने येशू ख्रिस्ताचं गौरव करते. यांनो, सत्य नेहमी कडू असतं. सत्य गोड नसतं, पण त्या कडूमध्ये ना अतिशय मिठासा असतो. म्हणून प्रगटीकरणाच्या 10व्या अध्यायामध्ये एक गोष्ट सांगितलेली, बघूया आपण. प्रगटीकरणाचा 10वा अध्याय काढा. मी पण काढतो ते वचन, फार सुंदर वचन आहे. प्रगटीकरण 10वा अध्याय. एकच शब्द आपण वाचणार आहे त्यातला. 10वं वचन वाचा. तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले. ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. मधासारखे गोड लागले, पण नंतर कसं लागलं? ते कडू कडू लागलं. पण त्या कडू मध्ये गोडवा आला. ही भाषा, पुढची भाषा प्रभूने थांबवलेली, पुढची भाषा प्रभूने प्रगट केलेली नाही. सुरुवातीला गोड लागलं, कडू लागलं, पण नंतर जो मिठास आला ना त्या खाल्लेल्या पदार्थाचा, ज्याने ते खाल्लं त्यालाच माहित आहे. प्रियांनो, देवाचं वचनच असं आहे. स्तोत्र 119 मध्ये सांगितलंय, देवाचं वचन मधापेक्षाही गोड आहे. मग जर एक पुस्तक एखाद्याने खाल्लं, ते मधासारखं त्याला गोड लागलं नसेल, मग कसं लागलं असेल? पण त्याला खाल्ल्यानंतर थोडासा कडूपणा जाणवला असेल का? कारण माणसाच्या हृदयात जे कडू आहे ना, ते कडू त्या कडूपणाने निघून गेलं. आणि नंतरचा जो मिठासपणा त्याच्यामध्ये येतो ना, त्या मिठासपणाचा तारीफ करण्यासाठी कोणाजवळ कुठले शब्द नाही. म्हणून काही गोष्टी बायबलचा आत्मा सांगतो, त्याने गुप्त राखून ठेवल्या, त्या उघड केल्या नाही. पण जिथं पवित्र आत्म्याला वाटन की हे सांगणं आवश्यकतेचं आहे, आता खालच्या भागाला कडू हे नाव आलेलं आहे, मग सर्वजण म्हणते, अरे सेवक बोलताना बोलले गोड, आणि वचन तो खाली सांगतोय कडू. देवाचं वचन थोडं कडू क्षणभर लागला असेल त्यांना, पण नंतरचा जो मिठासपणा त्यांच्यातलं कडू पण गेल्यावर वर जो मिठासपणा दाखवला तेच त्यांच्यामध्ये आलं असन. आणि त्याचं वर्णन या ठिकाणी देव बाप्पाने केलेलं नाही. आणि त्याचा पुरावा पण बायबलमध्ये वारंवार तुम्हाला मी दिलेला आहे. प्रियांनो, तेच आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवलं पाहिजे जे देवाला आवडत आहे. आणखी एक वचन बघूया आपण. स्तोत्र संहिता 25वा अध्याय 5वं वचन बघा. तिथं पण एक शब्द सांगितलाय. स्तोत्र संहिता 25:5. फार सुंदर शब्द त्या ठिकाणी दिलाय. तू आपल्या सत्पथाने मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस. मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. आम्ही प्रतीक्षा करणारे असलं पाहिजे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये प्रतीक्षा नाही ना, तर आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही. आम्ही आशीर्वादाला नेहमी हुरलेले किंवा आशीर्वादाला घेण्यासाठी नेहमी आतुर असलेले असं आमचं जीवन राहील.
आमच्या जीवनामध्ये प्रतीक्षा असली पाहिजे की देव मला हे देईल, आणि त्या प्रतीक्षेसाठी आम्ही वचनाचा आधार घेणं गरजेचं आहे. वचनाशिवाय आमच्या जीवनात कशाचीही प्रतीक्षा आम्ही ठेवू नये. कारण देव बाप्पाने सर्व नावावरून आपल्या वचनाला सर्वात मोठं स्थान या बायबलमध्ये दिलेलं आहे. देव बाप्पाने वचनाला कोणत्याच ठिकाणी थोडस का होईना खालच्या प्रकारचं स्थान दिलंय, अख्ख्या बायबलमध्ये कुठं दिलेलं नाही. म्हणून त्यांनी स्तोत्र 138 आणि 2 मध्ये सांगितलंय, सर्व गोष्टीपेक्षा त्याने आपल्या वचनाला जास्त महती किंवा थोरवी दिली आहे. प्रियांनो, देवाने वचनाची जडणघडण करताना देव बाप्पाच्या आत्म्याने वचनाला नेहमी वरच्या पातळीला ठेवलेला आहे. आणि जो वचनाने वरच्या पातळीला जातो ना प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये शारीरिक आशीर्वाद पण वरच्या पातळीचे असतात आणि आत्मिक आशीर्वाद पण वरच्याच पातळीचे असतात. पण ते इतके सहजरित्या मिळत नाही जितका सहजरित्या पवित्र आत्मा माझ्या मुखातून बोलत आहे. त्याच्यासाठी वेळ घालवावा लागतो, वाट बघावी लागते. आणि देव आम्हाला ज्या पण स्थितीतून जाण्यास लावितो त्या स्थितीमध्ये आम्ही स्थिर राहणं गरजेचं आहे. मनुष्यानं अस्थिर कोणत्या स्थितीमध्ये होतो माहिती का? संकटामध्ये असला, आजारामध्ये असला, कर्जामध्ये असला किंवा अन्य काही अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी जर त्याच्या जीवनात आल्या ना, त्याच्यामध्ये कुठं ना कुठं अस्थिरता आल्याशिवाय राहत नाही. आणि या अस्थिरतेच्या गोष्टी आमच्या जीवनात येऊ नये म्हणून आमचं वचनाकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आम्ही प्रति दिवशी बायबल वाचलंच पाहिजे प्रियांनो. हर हालमध्ये आम्ही बायबल वाचलं पाहिजे किंवा बायबलचं वचन ऐकलं पाहिजे. तर आमचं आत्मिक जीवन प्रभूमध्ये सुरक्षित राहील. तर मग गरजणाऱ्या सिंहासारखा सैतान आमच्या माग कोणत्या हेतूने लागन ना, सांगता येत नाही. अंतिम समयामध्ये सैतान अतिशय भयानकरित्या विश्वासणाऱ्यांच्या माग लागणार आहे. प्रियांनो, इतका तारणारा प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, त्याला जर सैतानाने सोडलं नाही, आमची काय अवस्था आहे प्रियांनो? तर देव आमच्या बरोबर आहे, तो आमचा पाठीराखा आहे, आमचं रक्षण करणार आहे. म्हणून आजपर्यंत आम्ही प्रभूमध्ये सुरक्षित आहे. प्रभूने जरासे पण आमची सुरक्षितता काढली ना प्रियांनो, सैतान आम्हाला कोणत्या मोहाच्या जाळ्यामध्ये विलीन ना, सांगताच येत नाही. एवढी मोठी सभा भरली होती योबाच्या काळामध्ये, देवपुत्रांची सभा भरली होती. त्या सभेत तो आला आणि प्रभू त्याला म्हणला, अरे सैताना तू कुठून आलास? तो म्हणला, काय नाही, पृथ्वीवर इकडं तिकडं हिंडून फिरून मी आलोय तुमच्याकडे. सैतान कधी कोणत्या ठिकाणी जायला ना परवानगी काढत नाही, पण त्याला एका ठिकाणी यायला ना परवानगी देव बाप्पाने दिलेली नाही. एका ठिकाणी परवानगी दिलेली नाही. आणि तो शब्द आमच्या प्रार्थनेमध्ये देव बाप आमच्या मुखातून काढीत नाही. आमच्या मुखातून तो शब्द निघत नाही बरं का. आमच्या ताईंच्या मुखातून निघत नाही, मोना ताईंच्या निघत नाही. त्यानंतर अंजलीला प्रार्थना करायला दिली, त्या बाळाच्याही मुखातून निघत नाही. कोणता शब्द नाही निघत. आम्ही सैतानाला आमंत्रण देत नाही, कारण सैतानाचे सगळे कोट आमचा प्रभूच बांधून टाकतो. त्याला प्रार्थनेमध्ये यायची परवानगी नाही. पण दुरून का होईना तो ऐकतो. अरे जरी मी तिथं नाही जाऊ शकत, पण हे काय बोलत आहेत, काय ऐकत आहेत, मी दुरून का होईना समजून घेतो. तो कधीच माघार घेत नाही. तो म्हणत नाही देव बाप्पाने मला इथं यायची परवानगी दिलेली नाही, चला मी इथून निघून जातो पूर्णपणे. दूर का होईना, त्या रस्त्याच्या पलीकड का होईना, तिथून तो ऐकत असन, अरे हा दास काय बोलतोय, बोलू दे याला, याचा पण समाचार घेईन मी. आणि जे ऐकणार आहेत त्यांचा समाचार घेईन.
म्हणून आम्ही देवाच्या संगतीत राहणं गरजेचं आहे. देवाची संगती जर आमच्या जीवनातून तुटली ना प्रियांनो, आमच्या जीवनाला अर्थ राहत नाही. म्हणून देवबाप म्हणला, विचारातूनच म्हणला, वेळेचा सदुपयोग इथं पण आम्हाला करायचा आहे. वरती आमच्या सदुपयोगाचं आम्हाला प्रतिफळ मिळालं पाहिजे की आम्ही काय चांगलं केलं. इथं वाईट दिवस कोणामुळं आहे? या दुष्टामुळे. तो दुष्ट या ठिकाणी प्रभूने मोकळ्या पाण्याने सोडून दिलाय. त्याला जर सोडलं नसतं ना प्रियांनो, आज ज्या परिस्थितीचा आम्ही अनुभव घेतो ना, ती परिस्थिती कदाचित आम्ही या समयात पाहिली नसती. 82 काळाचा समय आठवा प्रियांनो, 80-82चा. त्यावेळेस अशी परिस्थिती नव्हती. इतकं आनंदाने, जल्लोषाने, उत्साहाने प्रत्येक जण देवाचा गौरव करायचा. आणि त्यावेळेस प्रत्येकाजवळ देवाचं भय होतं आणि देवाच्या इच्छा पूर्ण करण्याची आशा होती. आज देवाचं भय पण तेवढं दिसत नाही काही जणांमध्ये, आणि देवाच्या आशा पूर्ण करणं पण काहींमध्ये देव बाप्पाला दिसत नाही. म्हणून देवबाप अंतिम समयामध्ये त्याला ज्या प्रकारे आपल्या विश्वासणाऱ्याला तयार करण्याची इच्छा आहे, त्या प्रकारे तो बोलत आहे. इथं बसलं तुम्ही, कशाला बसलं? काय कारण आहे? आमच्या बहिणींनी स्वयंपाक सोडला, आमच्या बंधूंनी सगळे काय त्यांचे जे काही कामं असतील सोडले, इथं बसून का बसलं? काय कारण आहे बसण्याचं? कारण देवाकडून प्रथम आशीर्वाद हवा आहे आणि नंतर देवबाप आम्हाला काय सांगत आहे ते करण्याची आमच्या मनाची तयारी व्हावी, याच विचाराने तुम्ही बसलात ना. अशा विचाराने बसलं, इकडून घ्यायचं आणि इकडून सोडून द्यायचं? सांगा, अशा विचाराने बसलात का? या कानाने घ्यायचं, या कानाने सोडून द्यायचं? त्यांना जे अशा प्रकारे प्रभूच्या सानिध्यात बसतील ना, ते कधीच जीवनामध्ये आशीर्वाद देवाकडून मिळविणार नाही. आणि देवबाप पण त्यांच्याकडे पाहून त्यांना कधी आशीर्वाद देण्याची देव बाप्पाला पण इच्छा होणार नाही. म्हणून आम्हाला आमच्या हृदयामध्ये देव बाप्पाचं वचन जपून ठेवायचं आहे. आणि त्या वचनाला जपूनच ठेवायचं नाही, तर त्या वचनाप्रमाणे भावी जीवनामध्ये कृतीने प्रभू समोर ते वचन आम्हाला प्रगट करायचं आहे. आज प्रीती प्रीती सर्वजण म्हणतात, मी प्रीती करणार आहे, प्रेम करणार आहे. प्रभूच्या उपस्थितीमध्ये, चर्चमध्ये सेवक म्हणा, सेविका म्हणा, ब्रदर म्हणा, प्रीतीविषयी इतकं बोलतात ना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, पण जेव्हा तेच प्रीतीचे शब्द भावी जीवनामध्ये उतरवण्याची वेळ येते ना, तेव्हा माघार घेतली जाते. तेव्हा त्या प्रीतीची आठवण नाही राहत. मग साधा जर कुणी कोणाला फोन केला ना, तर फोन उचलला जात नाही प्रियांनो. इथपर्यंत माझ्या जवळ अनुभव आहे. साधा आपण जर कुणाला फोन केला ना, तर समोरचा XYZ पाहतो, कुणाचा कॉल आहे, अरे या फोनला काय महत्व द्यायचं नाही, हा फोन नाही उचलला तरी काय काय परवा नाही. आज आमच्या फोनची किंमत ना, यांची शारीरिक परिस्थिती कशी आहे हे लक्षात आणून फोन कधी कधी उचलला जातो प्रियांनो. इथपर्यंतचा अनुभव माझ्या जीवनात मी घेतलाय. आणि ज्या अनुभवातून देव बाप्पाने मला आणलं ना, ते अनुभव पवित्र आत्मा माझ्या मुखातून बोलण्याच्या द्वारे प्रगटही करतो. बोलताना म्हणतात, प्रभूच्या राज्यामध्ये गरीब अमीर काही नाही, आपण समान आहोत, एक आहोत. पण जेव्हा वागण्याच्या प्रक्रियेमध्ये येतो ना, तेव्हा मग दिसतं, अरे हे गरीब आहेत, हे जरा पैसेवाले, मग यांच्या बरोबर जास्त जवळीकता, यांच्या बरोबर तुळरूप, तेवढ्या पुरती तेवढी. आणि देवाचं वचन सांगतं, तुम्ही शरीर आहात, मी मस्तक आहे. आम्ही सगळे प्रभूच्या शरीराचे अवयव आहोत. मग शरीरातला अवयव, आता तुमच्या शरीरातले अवयव म्हणतात का, हा हात योग्य नाही, हे नाक योग्य नाही, हे डोकं योग्य नाही, आमचं शरीर आमच्या शरीराला दोष लावतंय का? पण जर प्रभूचं शरीर आम्ही आहोत,
मग आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये वागत असताना आमच्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी का, कुठून? शरीर जर आमचं मस्तक आहे तर त्या मस्तकाचा आम्ही किती आदर करतो? किती म्हणता येतं की आम्ही मस्तकाचा खरोखर आदर करतो? प्रियांनो, साधं एकमेकाला बोललं जात नाही. असं काही काही ठिकाणी वातावरण आहे, काय काही ठिकाणी एकमेकाला प्रेज द लॉर्ड केलं जात नाही. प्रियांनो, जो सेवक असतो ना त्याला देवबाप फार अनुभवाचा अनुभव येऊ देतो. आणि ज्याला हा अनुभव येतो ना तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, प्रीती ती ठेवायची प्रीती आमच्या प्रभूने आमच्यासाठी ठेवली. ती बोलण्यातून नसली पाहिजे, कृतीतून दिसली पाहिजे. आमच्या देव बाप्पाने ना प्रीती बोलण्यातून दाखवली नाही, कृतीतून दाखवली. तो दुष्ट सैतान येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारण्यापर्यंत, येशू ख्रिस्ताचा प्राण जाईपर्यंत सुईच्या टोका एवढं येशूच्या आज्ञा भंगाची वाट पाहत होता. पण आमच्या येशू ख्रिस्ताने सुईच्या डोका एवढं आज्ञा भंगाचं कोणतीच कृती केली नाही, म्हणून सैतान हारला आमच्या प्रभू समोर. तो विजयी झाला म्हणून आम्ही पण विजयी आहोत. आमच्या प्रभूने जर एखादी मिस्टेक केली असती ना, लगेच त्यांनी धरला असता, अरे तू मिस्टेक केली. आदामाने काय केलं होतं एदेन बागेत? फक्त न ऐकण्याची प्रक्रिया केली होती ना, हीच प्रक्रिया केली होती ना, का आणखी काय केलं होतं मोठं? लिहिलंय का बायबल मध्ये? आदामाने फार मोठं पाप केलं होतं म्हणून प्रभूला एवढी चीड आली आणि त्यांनी शाप दिला. अगदी क्षुल्लक गोष्ट केली होती न ऐकण्याची, आणि त्यालाच प्रभूने आपल्या भाषेत आज्ञाभंग हे शब्द दिलाय. प्रभूचा शब्द न मानण्याची प्रक्रिया आदामाने केली एदेन बागेत. पण आजच्या समयात काय प्रक्रिया चालली? आजच्या समयात काय प्रक्रिया चालली? आदामाने फक्त न ऐकण्याच्या प्रक्रियेने सुरुवात केलं. आदामाने न ऐकण्याचा दरवाजा उघडला. एवढाच एक दरवाजा आदामाने एदेन बागेत उघडला. पण आजच्या समयात मनुष्याने कोणकोणते दरवाजे उघडे? सर्वात भयानक दरवाजा उघडायला सुद्धा मनुष्याने माघार घेतली नाही. तो भयानक दरवाजा कोणता आहे? देव बाप्पाच्या पवित्र वचनाची कुरकुर करणे, वाद करणे, वचनाविरुद्ध अपशब्द बोलणे. देवाने अतिशय सामर्थ्याने हे वचन आम्हाला दिलेत, पण एका वचनाला आज दोष पात्र वचन केलंय. काय जण म्हणतात, मी वचनाला दोष लावित नाही, मी वचनाविरुद्ध काही बोलत नाही. मग करत का नाही तसं? दोष लावित नाही, मान्य करतात किती मी ते वचन मान्य करतो, मग करत का नाही? करायची का भीती वाटती? म्हणून प्रभू बोलला, विश्वास हा क्रिया वाचून निर्जीव आहे. देव बाप्पाला आपल्या समाज सगळे प्रकाशन दिसले होते वचनाचे, म्हणून पवित्र आत्मेने ठरवलं की संदेश हा मनुष्याच्या इच्छेने मी कधी होऊ देणार नाही. आणि जेव्हा मनुष्य आपल्या मनाने संदेश द्यायला लागतो ना, त्याला जास्त वेळ बोलता येत नाही. देवाचा आत्मा त्याच्या वचनाचा अपमान त्याच्या बुद्धीने कधीच जास्त होऊ देत नाही. त्याला कळतच नाही वचन वाचलो काय बोलू, कोणता विचार घेऊ, कोणत्या मार्गाने सांगू. आत्म्याचं वचन जर तुम्ही बुद्धीने सांगायला लागले तर आत्म्याची काय किंमत आहे? मग एखादं म्हणून, हो आत्म्याचं वचन मी बुद्धीने सांगणार आहे, मला फार ज्ञान आलेलं आहे, पण त्याच्यासाठी आत्म्याचं काय महत्व राहील? तो ठेवीन का काय महत्व आत्म्याला? तो म्हणून मला बुद्धीनेच सगळं काही साध्य होतंय, मला आत्मा असो अगर नसो मला काय फरक नाही पडत. म्हणून देवाने एक लिमिटेशन ठेवलेलं आहे. बुद्धीला तेवढाच अधिकार दिलेला आहे जेवढा देव बाप्पाला पसंत आहे. देव बाप्पाच्या पसंतीच्या पुढे आमची बुद्धी बोलतच नाही. फक्त सैतानाची बुद्धी अनलिमिटेड आहे, नकारात्मक आहे, म्हणून देवाने त्याला पूर्णपणे नाकारलंय.
आम्हाला ना लिमिट मध्ये देवाने ठेवलेलं आहे, लिमिट मध्ये. आणि जेव्हा आम्ही लिमिटच्या बाहेर जातो ना, मग देव बाप्पा जवळ प्रयोजन आहेत आम्हाला लिमिट मध्ये आणण्याची. निरनिराळ्या माध्यमातून देव बाप्पा आम्हाला त्याच्या लिमिट मध्ये आणतो. एखादा विश्वासणाऱ्याला त्याच्या राज्यात आणण्यासाठी पण त्याच्याजवळ उपाय आहेत. मला त्याच्या राज्यात आणण्यासाठी त्याने उपाय करून ठेवला होता, त्याच उपायात मला जावं लागलं. आणि जेव्हा मी त्या उपायात गेलो तेव्हा म्हणला, अरे माझं भावी जीवन तर मी एकदम अंधाराच जगतोय, पण त्याचा प्रकाश मला थोडासा दिसलाय. त्या प्रकाशामध्ये मला फार आनंद वाटलाय. मग मी त्या प्रकाशाला आणखी आपल्या जीवनात घ्यायची सुरुवात केली, ती आजपर्यंत करीत आहे. यानो देवाचं वचन किती आत्मसात केलं ना, आमच्यासाठी ते कमीच आम्हाला भासवतं. इतकं या देवाच्या वचनाला देव बाप्पाने महती दिलेली आहे, या वचनाचा सन्मान केलेला आहे. बघूया आपण याचं एक वचन, स्तोत्र संहिता. कारण हा विचार चाललाय तर हे वचन त्यासाठी जरुरी. 138:2. बघा कसं लिहिलंय देव बाप्पाने त्या वचनाविषयी. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. आपल्या संपूर्ण नावापेक्षा देव बाप म्हणतो, मी माझ्या वचनाची थोरवी वाढवली. म्हणजे माझी किंमत मी वचनासमोर कमी लेखलेली आहे. बघा देव बाप्पाने वचनाला किती मोठं स्थान दिलंय. आपल्या नावाला वचनासाठी त्यांनी कमी मध्ये ठेवलंय. देव बाप जर आपल्या पवित्र वचनासमोर आपली किंमत स्वतः कमी ठेवतोय, मग आज जे कोणी वचनाला दोष लावते त्यांची काय मत असेल प्रभूच्या नजरेत. त्यानं पवित्र आत्मा बोलायला लागलं ना, त्याच्याजवळ विचार आहेत, त्याच्याजवळ बोलण्याची पद्धत आहे. आमच्या बुद्धीला ते आकलन होऊ शकत नाही. म्हणून पवित्र आत्म्याची एकच इच्छा आहे. आज पण अख्ख्या पृथ्वीभर एकच इच्छा आहे पवित्र आत्म्याची, माझ्या विश्वासणाऱ्यांनी, माझ्या सेवकांनी माझं ऐकणारं व्हावं. देव बाप्पाने कुठंच मान्यता आपल्या वचनाला दोष लावण्याची ठेवलेली नाही ना. देव बाप्पाच्या मनात आपल्या वचनाविषयी दोष लावण्याची प्रक्रिया मनुष्याच्या मनात त्यांनी टाकली. हा देवबाप 2 बाप्तिस्म्याच्या वचनाबद्दल बोलला, एक घ्यायला सांगितलं म्हणून मनुष्याने असे तर्क वितर्क काढले. याला घ्यायचं याला सोडायचं, हे काय कामाचं नाही. पेत्र म्हणजे काय नाही आमच्या नजरेत. पेत्र अनपढ निरक्षर मासे धरणारा, त्याची काय किंमत आम्ही करायची. येशू म्हणजे तारणारा देवाचा पुत्र, पवित्र आत्म्यातून मारियाच्या गर्भामध्ये त्याची वाढ झाली, त्याचा सन्मान व्हावा म्हणून आजही तेच चाललंय ना. ब्रदर मध्ये 28-19 असलं तर बोला बो, ते नसलं ना मग तुमचं आमचं नाही जमणार बरं का. मला सेवेमध्ये हे वाक्य ना इतके वर्ष मी ऐकले ना, देव बाप्पाला म्हणलं, देव बाप्पा हे जर वाक्य मला ऐकायला भेटत राहिले तुझं सन्मान कधी होईल. माझं आयुष्य तर तेवढं नाही, 70 किंवा 80 जातो पण नाही माहित नाही. माझं खाणं पिणं जर नॉर्मल आहे तर 10 वर्ष माझे लेस आहेत म्हणलं, मी 70 पर्यंत जाऊ शकतो म्हणलं. आणि हे शब्द जर ऐकत राहिलो विश्वासणाऱ्याच्या तोंडून, सेवकाच्या तोंडून, तुझं गौरव कधी होणार म्हणलं. मी जगातून निघून गेल्यावर कोण गौरव करीन? ही माती करीन का गौरव? या मातीला पुन्हा जीवन होता येईल का एकदा कबरीत गेल्यावर? यानो आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये देवाला पसंत पाडणारे शब्द जर विचार जर देव बाप्पा समोर ठेवले ना, देव बाप ते ऐकतो. आज एकही विश्वासणारा, एकही सेवक मला हे वाक्य बोलत नाही. मग ते 28-19 असलं तर बोला ना, तर मग आमच्याशी नका बोल. एक जण मला हे वाक्य आज बोलत नाही ना, मी सेवेमध्ये ऐकत नाही.
कारण आम्ही जर देवाला उंच करण्याचं ठरवलंय ना, तर देव पण आमच्या मार्गातले जे काही रुकावट अडखणं असतील ना, ती काढून टाकतो. आणि आज जो मनी सेवा करतोय हर परिवारात देव बाप उंच होतोय प्रियानो. आणि तोच परिवार तुमच्याही परिवारात उंच व्हायला आलाय. तुम्हाला नाही आवडणार का आमच्या परिवारात प्रभूने उंच व्हावं? प्रियांनो, तो उंच झाला ना तर तुम्हाला आशीर्वाद आहे. तो जर उंच नाही झाला, तो म्हणजे मीच उंच झालो नाही, यांना काय देऊ? एदेन बागेमध्ये आदामाला निर्माण करण्यामाग ह्याच हेतू होता, आदामाने परमेश्वराला उंच करावं. 69 वर्ष आदामाने परमेश्वराला उंचही केलं, पण 70व्या वर्षी तो प्रभूच्या नजरेपासून हटला आणि हवेच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी केलं, प्रभूच्या नजरेमध्ये दोषी ठरला. आम्ही सर्वांच्या नजरेत दोषी झालो ना चालेल, आम्ही प्रभूच्या नजरेत दोषी झालं नाही पाहिजे प्रियांनो. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत राहतो, सगळ्यांच्या विरोधात तुम्ही जा, देवाच्या विरोधात जाऊ नका. देवाच्या विरोधात गेले ना संपले तुम्ही. तुम्ही देवाच्या नजरेत पडले ना, मग तुम्हाला उठण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतील. म्हणून वचनात सांगितलं देव बाप्पाने, माझा विश्वासणारा 7 वेळेस पाडला तरी तो उठून उभा राहील, पण जसं जिने राहता येणार त्याला उभं. फार वेदना फार यातना सहन करून तो उभा राहील. तो झटकनी पाडला आणि झटकनी उठला ना, मग त्याला काय महत्वच कळणार नाही, पाडण्याचं पण आणि उठण्याचं पण. मी पण माझ्या जीवनात पडलो, 3 वेळेस पडलो माझ्या जीवनात, मी स्वतः पडलो. पण अशा यातना सहन केल्या ना, इतक्या भयानक यातना सहन केल्या, मग देवच म्हणला याला आता पडू न देण्याचा पर्याय देव बाप्पाने माझ्यासाठी शोधून काढला. देव बाप्पाने डायरेक्ट मला सेवकच करून टाकलं. मला जर दुसऱ्या प्रियजनांना त्याच्या राज्यात आणण्याचा अधिकार दिलाय, तर मी देवाच्या विरोधात जाईन का? देवाजवळ उपाय असतात प्रियांनो. एखादं जर पडत राहिलं ना, देव पण ठरवतो, अरे याला यातना तर खूप होत्यात, याला पाडण्याची गरज आवश्यकता नाही, पण याला परिस्थिती पाडित आहे. म्हणून देवबाप हर गोष्टीचं सोल्युशन आहे. तुमच्या परिवाराच्या हर गोष्टीचं सोल्युशन प्रभू परमेश्वर झाला ना प्रियांनो, सगळ्या गोष्टी तुमच्या परिवारातल्या व्यवस्थित होत्या, ज्या तुमच्या मनामध्ये आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत असता. तुम्ही सांगत नसताना कोणाला की मी काय प्रभूला मागत आहे, जे पण तुमच्या मनात आहे ना त्याचं सर्व निरसन देवबाप करायला तयार आहे. पण आठ आणि शर्त देवबापाची ती आहे जे आता तुम्ही ऐकलंय. या अटी आणि शर्तीमध्ये तुम्ही स्वतःला ना, देवबाप तुम्हाला कोणत्या पातळीला घेऊन जातो स्वतःच अनुभवा. बघा, काही नामांकित सेवक आहे की त्यांना आदराने मीटिंग साठी बोलवलं जातं. का बरं त्यांना बोलवलं जातं? दुसऱ्यांना काय एवढं बोलवलं जात नाही? काही सेवक असे नामांकित आहेत प्रियांनो, ते हिंदी भाषा बोलणारे असू द्या, मराठी भाषा बोलणारे असू द्या, किंवा इंग्लिश भाषा बोलणारे असू द्या, असे टॉप लेवलचे काही सेवक आहेत की त्यांच्याच मीटिंगा ओपन मध्ये ठेवल्या जातात किंवा चर्च मध्ये ठेवल्या जातात. बाकीच्यांच्या का नाही ठेवत? कारण ज्याने जसं प्रभू कडून घेतलंय ना, तो जरी सांगत नाही ना, पण देवाचा आत्मा सेवकाला कळवतो यांच्या जवळ खजिना आहे, यांना आमंत्रण दे. बघा, आज एक ठिकाणी मीटिंग चालली, या समयाला मीटिंग चालली. कुठं चालली? तारकपूर या ठिकाणी. तारकपूरच्या ग्राउंड मध्ये काय तेजनी का काहीतरी देवाचे दास मुंबईहून आले आणि नामांकित ते सेवक आहेत. अशी भाषा आहे त्यांच्याजवळ, असे विचार आहेत त्यांच्याजवळ संदेशामध्ये बोलण्यासाठी. आज पूर्ण नगर त्या तारकपूरच्या ग्राउंड मध्ये, ते कोणतं चर्च आहे, सेंट चर्च आहे ना, त्या ग्राउंड मध्ये या समयाला असं. सकाळी मी देखील देव बाप्पाला म्हणलं, देव बाप्पा संध्याकाळी मला त्या ठिकाणी तू नेशील का?
देव बाप्पांनी दाखवलं नाही, मी गेलो नाही. मला देव बाप्पांनी दाखवलं असतं ना की तुला त्या ठिकाणी जायचंय, तर आज या ठिकाणी भक्ती झाली नसती. देव बाप्पांनी ओळखलं, अरे त्या ठिकाणी तर मी सर्वांना आशीर्वाद देणारच आहे, पण या प्रियजनांना कोण आशीर्वाद देईन? हा दास जर त्या ठिकाणी गेला तर यांचे आशीर्वाद आजच्या दिवसाचे मायनस होतील. म्हणून देव बाप्पांनी मला तिथं जाऊ नाही दिलं. माझ्या दासांनी सांगत नाही जाऊ नको, म्हणून मी इथं आलो. त्यानु दास नेहमी प्रभूच्या नियंत्रणामध्ये असला पाहिजे. प्रभूला जे आवडतं तेच त्यांनी केलं पाहिजे. तो जर प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालला ना, देवबाप त्याच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, देवाचं भय प्रथम असू द्या, दुसरं वाचन असू द्या बायबलचं, तिसरं प्रार्थना असू द्या. बाकी चौथी गोष्ट जे आज्ञा पालन आहे ना, आपोआप तुमच्या जीवनातून वाचनाच्या कर्वे तुमच्या समोर येईल. जर या प्रक्रिया सोडून तुम्ही प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न करताना, तुम्ही भावी जीवनामध्ये बघा कसे कसे अडथळे, कसे कसे तुमच्या समोर तेच प्रसंग येतील. कधी कधी तुम्हाला वाटेल, अरे मी ख्रिस्तात असूनही असं जीवन जगतोय. मग ख्रिस्तात नसलेलं जीवन काय वाईट आहे? काही जणांनी प्रभूला सोडून दिले. प्रियांनो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ना, आजही ते प्रभूला मानित नाहीत, आजही मानित नाहीत. मी स्वतः पाहिलंय. मी असं गोष्टने सांगू राहिलो तुम्हाला. का सोडला असन त्यांनी प्रभूला? एवढ्या तारणाऱ्याचा त्यांनी इन्कार केला असन. का केला असन? काहीतरी जीवनामध्ये झालं म्हणूनच केलं ना. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही ते करू नये जे देवाला पसंत नाही. देवाला जर राग आला, देव म्हणतो तू माझं ऐकण्याच्याच प्रक्रियेत नाही ना, जा तुला काय करायचं कर. आणि मग तो दुष्ट आहे ना, माणसाला कधी सोडित नाही. म्हणून वचनात सांगितलं, एक वचन बघू आपण. एफेसकरास पत्र 4 अध्याय 26-27 वचन बघा काय म्हणतंय वचन. एफेसकरास पत्र 4 अध्याय 26-27. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. कोणाला वाव देऊ नका? आम्ही सैतानाला आमच्या भावी जीवनामध्ये कधीच वाव देऊ नये. सैतानाची जागा आम्हाला प्रभूने दाखवून दिलेली. कुठं जागा दाखवून दिली? रोमकरस पत्र 16 अध्याय 20 वचन. ही जागा आहे सैतानाची. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. त्याची जागा प्रभूने आम्हाला दाखवून दिली. कुठे आहे तुमची जागा? पण काही जण इथं त्याला म्हणते तिथं बस, इथं नको, इथं बस, इथं चांगलं वाटतं. म्हणून अरण्यात त्यांनी पण येशू ख्रिस्ताला म्हणलं, हे जगातलं जे काही दिसतंय ना तुला, जे काही मनोहर तू पाहतोस, हे सगळं माझं आहे. तुला देऊन टाकतो मी, फक्त मला नमन कर. येशू ख्रिस्तानी नमन केलं नाही. सैतानाची जिथं जागा प्रभूने आम्हाला दाखवली ना, तिथंच त्याला आम्ही ठेवलं पाहिजे. तो त्या जागेपासून हटला ना प्रियांनो, तो तुमच्या मागं लागल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या ना कोणत्या मोहाच्या जाळ्यात तो तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाही. एवढे पवित्र पुरुष होते एदेन बागेमध्ये, 2च जण, हव्वा आणि आदाम. त्या पवित्र पुरुषाला त्याने जर सोडलं नाही प्रियांनो, आमची काय अवस्था आहे? म्हणून प्रियांनो, वचनाकडे लक्ष देणं म्हणजे देवाचा आशीर्वाद घेणं, तुमचं कल्याण होणं आहे. आणखी एक बघू वचन, नीतिसूत्रे 16 अध्याय 20 वचन. जो पण विचारील त्याला लगेच पुरावा बायबलचं वचन. कितवा 16 ना? 16 अध्याय 20 वचन.
जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते, जो परमेश्वरावर भाव ठेवितो तो धन्य. काय म्हणतंय वचन? जो वाचनाकडे लक्ष पुरवतो त्याचं कल्याण होतं, म्हणजे तो सुखी होतो, आनंदी होतो, जल्लोषित होतो. त्याच्या जीवनामधल्या हर एक मार्गामध्ये त्याची इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावरच तो असतो. त्याचं अहित होत नाही थोडक्यामध्ये. आणि त्याला शेवटी देवबाप्पांनी म्हणलं तो धन्य आहे. यानं आम्हाला धन्य शब्द जर देवाकडून हवा असेल ना, फक्त वाचनाप्रमाणे आम्ही चालण्याच्या प्रक्रियेमध्ये राहा. वाचनाप्रमाणे चालण्याची प्रक्रिया देवबाप्पाला दाखवा. ही इतकी सोपी नाहीये, पण ही इतकी अवघड पण नाहीये. सोपी नाही ना तर अवघड पण नाहीये. फक्त देवाच्या इच्छेने ऐकण्याची प्रक्रिया केली ना प्रियांनो, तुम्हाला धन्य शब्द मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा वेळ जरूर लागेल त्या धन्य शब्दाला येण्यासाठी, पण तो धन्य शब्द तुमच्यापासून पळवाट काढणार नाही. तो तुमच्या जवळच थांबन, त्या समयापर्यंत थांबन ज्या समयापर्यंत प्रभू या शब्दाचं उच्चारण करत नाही. प्रियांनो, देवाच्या संगतीमध्ये आज सर्वांनी चालावं. या गोष्टीशिवाय देवबाप्पा आमच्याकडून कशाचीच मागणी करत नाही. म्हणून त्याने आम्हाला निवडलं आहे, आम्हाला खरेदी केला आहे. त्याच्या खरेदी करण्याचा हेतून उद्देश आम्हाला कळला ना प्रियांनो. आम्ही कधीच देवाच्या विरोधात जाण्याचे कधीच आमच्या मनामध्ये इच्छाच येणार नाही. तर करण्याची प्रक्रिया तर फार लांबची. आवडणार नाही का तुम्हाला देवाच्या इच्छाप्रमाणे करण्याची प्रक्रिया? म्हणून प्रियांनो, वचनामध्ये राहा, भयामध्ये राहा आणि प्रार्थनेमध्ये चला. या गोष्टीने तुमची शारीरिक आणि आत्मिक दोही प्रकारची वाढ देव बाप्पांनी ठेवलेली आहे. आणि जर एखादा म्हणन याच्यातली एखादी गोष्ट मला नको आहे, समजून घ्यायच्या त्याच्या आत्मिक वाढीला कुठंतरी गळती लागायला सुरुवात झालेली आहे. आज बघा, अनेक जण दान टाकतात बरं का. अनेक जण दान टाकतात, पण देवाच्या वचनामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे. बघूया शेवटचं वचन आता हे हग्गाईचं पुस्तक 1 अध्याय 6 वचन. बघा आता पैशाविषयी काही लिहिलंय. हग्गाई 1 अध्याय 6 वचन, शेवटचं वचन. किती? 1 अध्याय 6 वचन. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालिता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. मजुरीने कमवलेले पैसे छिद्र पाडलेल्या पिशवीत जणू काही मनुष्य टाकतो. मग या गोष्टीला शारीरिक अर्थ पण आहे, आत्मिक अर्थ पण आहे. म्हणून देवबाप्पांनी दानाविषयी काय सांगितलंय? संतोषाने द्या, कठीण मनाने, कुडकुडीत आणि जड अंतःकरणाने देऊ नका. जो कोणी देवाला दान जड अंतःकरणाने देतो, मनात कुडकुड निरनिराळ्या शंका ठेवतो ना, त्याचं दान छिद्र पाडलेल्या पिशवीमध्ये आहे. आणि शारीरिक जीवनामध्ये जो कुणी देवाचा हिस्सा देवाला नियमितपणे कमाईचा देत नाही ना, त्याच्यासाठी पण त्याने किती पण कमवलं मजुरीने, पण ते छिद्र पाडलेल्या पिशवी सारखंच आहे. मग तुमच्यावर किती पण पैसा आणला ना, पुरतच नाही. दुसऱ्यांच्या घरामध्ये थोड्या पैशामध्ये गुजारा होतोय. मी इतका पैसा कमवतो पण माझ्या पैशाने महिनाभर जातच नाही पैसा. का जात नाही? कारण तुम्ही देवाला खुश करत नाही. म्हणून देव म्हणतो, छिद्र पाडलेल्या पिशवीमध्ये तुम्ही सगळा पैसा टाकीता. म्हणून प्रियांनो, आम्ही
देण्याच्या बाबतीत प्रथम देवाला दिलं पाहिजे आणि देवाला देण्याचा अधिकार बायबलमध्ये देवाने ठेवलाय. दाखवा बरं बायबलमध्ये कुठं लिहिलंय सेवकाला दिलं पाहिजे. आहे का वचन? वाचलं का कुठं सेवकाला दिलं पाहिजे? पण आज म्हणतात सेवकाला द्या, म्हणतात का नाही सेवकाला द्या. यांनो सेवकाच्या ऐवजी प्रभूला द्या म्हणा. हे जर उच्चारण केलं ना तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येईल. सेवकाला द्या म्हणून काही जणांचे मन कठीण झाले. नको, यांना ठराविक माझ्या जीवनामध्ये अजूनही काही ठराविक दान देणारे तसेच आहे, अजूनही तसेच आहेत. कित्येक वर्ष झालेत पण त्यांचं दान बदललेलं नाही, तेवढंच आहे. एक परिवार तर इतका चिकाटे आदरणीय आहे, 10 रुपयाच्या वर देतच नाही वर्ष झाले त्यांच्याकडे जातो, 10 रुपयाशिवाय देतच नाही. चाचपीत कुठं 10ची नोट आहे. काही प्रक्रिया होती प्रियांनो, कारण त्यांना वाटतं सेवकाला देत होता. जेव्हा प्रभूला देतो म्हणतात ना, अरे प्रभू किती देतो मला, हे प्रभूला 10 रुपयाने संतुष्ट करू का? प्रियांनो, शिक्षण नसल्यामुळं ना विश्वासणाऱ्याचे आशीर्वाद थांबलेत. म्हणून बायबलमध्ये देव बाप्पाने मेंढपाळावर दोष ठेवलाय की तू त्याला योग्य शिक्षण विश्वासणाऱ्याला दिलं नाही ना, म्हणून मी तुझी सेवा थांबवीन, तुझा कळप मी चरू देणार नाही. हेच केलाचा तुम्ही 34 वाद्य वाचा प्रियांनो, ध्यान देऊन वाचा. मग बघा मेंढपाळाविषयी देवबाप काय काय बोललाय त्या वचनात. अख्ख्या अध्यायामध्ये सेवका विरुद्ध आणि मेंढपाळा विरुद्ध बोललाय प्रभू. जे मेंढपाळ माझ्या इच्छेप्रमाणे वागत नाही, करत नाही, चालत नाही, त्यांच्यासाठी मी काय प्रयोजन केलं. वाचा जरा एकदा तरी तो अध्याय. माझ्या आडात आहे म्हणून पवित्र आत्मा काढून तुम्हाला सांगत आहे. आडात नसतं तर मी सांगितलं नसतं प्रियांनो. म्हणून शेवटी एवढंच सांगतो आणि थांबतो आता. देवाच्या आशीर्वादाचे जीवनामध्ये कधी उणे राहण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला जाण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. डोळे बंद करा. कुणी डोळे उघडायचे नाही प्रियांनो. प्रभूच्या उपस्थितीमध्ये जरी कॅमेरेचा सर्व काही डायरेक्शन माझ्याकडे आहे, पण वरचा कॅमेरा तुमच्याकडे बघणार आहे बरं का. स्वर्गीचा बाप वरच्या कॅमेऱ्याने तुमच्याकडे लक्ष देईल. म्हणून आपले नेत्र तोपर्यंत उघडू नका जोपर्यंत शेवटचा आमीन होत नाही. आपण काही सेकंद 3-4 सेकंद शांत राहू, मग आपण प्रार्थना करू. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई हो, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुद्र को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला हो।
समंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला, जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है। आपल्यासाठी या समयाची शेवटची प्रार्थना किरण देवाचे दास प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. पवित्र 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 अति पवित्र विश्वाच्या निर्माणकर्त्या प्रभू, तुला उंचावितो, तुला गौरवितो महान देवा, कारण तू महान आहेस, कृपाळू आहेस, दयाळू आहेस प्रभू. कारण आजचा हा दिवस आमच्यासाठी परमेश्वर तू आशीर्वादित करून आमचे दिवसभराचे सर्व कामकाज, आमचे सर्व विचार आचार तुझ्या महान अशा कृपेद्वारे तू चालवलेस. ही सुंदरशी संध्याकाळ प्रभू आमच्या जीवनाला तू जोडलीस प्रभू. तेच नाही तर परमेश्वरा, या सुंदरशा संध्याकाळ समय प्रभू तुझं स्वर्गीय मानना, तुझं स्वर्गीय वचन तू आमच्यापर्यंत पोहोचवलंस तेव्हा. कारण ही तुझी दया आहे प्रभू. या कुटुंबाला प्रभू आशीर्वादित व्हावं, या कुटुंबाने परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये चालव अशी तुझी इच्छा आहे परमेश्वरा. कारण परमेश्वरा तुझी इच्छा मनुष्याप्रमाणे नसून परमेश्वरा खूप महान अशी आहे परमेश्वरा. म्हणून तुझ्या दासाला, तुझ्या सेवकाला परमेश्वरा या परिवारामध्ये तू घेऊन आलास. त्यांच्या मुखाद्वारे सुंदरचं वचन तू आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू पेरले गेलेस परमेश्वरा. परमेश्वरा कुटुंबाच्या नात्यात परमेश्वरा तुझी मी धन्यवाद देतो प्रभू की तू काळजी घेतलीस. स्वर्गीय मान्याद्वारे प्रभू तू आम्हाला चालवलंस प्रभू. तुझे आभार, तुझे उपकार मानतो देवा. खरोखर प्रभू आजच्या या वचनाद्वारे प्रभू आम्ही परमेश्वर आशीर्वादित झालेलो आहोत प्रभू. कारण तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे प्रभू तू आम्हाला चालवलंस. त्याबद्दल तुला उंचावितो, तुला गौरवितो मान प्रभू. प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझे सेवक इतरत्र वचन पेरत आहेत परमेश्वरा, त्यांना तू घेऊन जात आहेस परमेश्वरा. तुझ्या आज्ञेप्रमाणे ते चालत आहेस परमेश्वरा. खरोखर प्रभू त्यांची तू काळजी घेत आहेस प्रभू. या सर्व गोष्टींबद्दल प्रभू मी तुझे आभार आणि तुझे उपकार मानतो परमेश्वरा. प्रार्थना करतो परमेश्वरा, आजच्या या स्वर्गीय वचनाद्वारे प्रभू आम्ही प्रत्येक जण तृप्त झालो आहोत परमेश्वरा. तसंच प्रभू या वचनाद्वारे प्रभू आमची तू काळजी घे. कारण परमेश्वरा हे सुंदरचं वचन प्रभू तुझ्या शापाताचा सुरुवात झालेली असताना प्रभू आमच्या तू कानी पाडलेला आहेस प्रभू. धन्यवाद देतो परमेश्वरा. विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा, उद्याची होणारी भक्ती देखील प्रभू मी तुझ्या विशेष हातात पाठवतो परमेश्वरा. तेव्हा तिथं देखील परमेश्वरा तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचे येणाऱ्याचे मार्ग तू मोकळे कर. तुझ्या सेवकाचा मार्ग मोकळा कर. आणि उद्याचा स्वर्गीय मानना, उद्याचा स्वर्गीय वचन देखील प्रभू तू आमच्यासाठी आशीर्वादित कर अशी तुला मी प्रार्थना करतो, मध्यस्थी करतो देवा. धन्यवाद देतो या सर्व गोष्टींबद्दल. आणि प्रार्थना करतो प्रभू तुझे सेवक आता इच्छित स्थळी जात असताना प्रभू त्यांच्या मार्गात तू हो. त्यांच्या सर्व धोके, अपघात, संकट परमेश्वर या सर्व वाईट गोष्टींपासून प्रभू त्यांचं रक्षण कर. आणि देवा विशेष प्रार्थना करतो प्रभू त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू आशीर्वादाने भर, तुझ्या कृपेने भर. आणि देवा सेवा करत असताना प्रभू त्यांच्या संकट सोबतीने तुला सर्व वाईट गोष्टींपासून, मोहपाशापासून, सर्व धोके, अपघात, संकटापासून प्रभू त्यांचं तू रक्षण कर अशी तुला विशेष प्रार्थना करतो देवा. उर्वरित सर्व वेळ समय प्रभू मी तुझ्या रक्षणाची सोपून ही लहान प्रार्थना आमचा धन्यवाद
प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागतो म्हणून पित्यातो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभू प्रभू यीशु येशू रक्त की रक्त जय. की जय. प्रभू यीशु रक्त की जय. प्रभू यीशु रक्त की जयकार. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. आमेन. आता बंद कर बाळा.